श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे, शुक्रवारचा. तर सकाळी सकाळी सगळ्यात अगोदर मी एक ब्लाऊज शिवून घेतलं. पाणी नव्हतं, भांडे घासायला काहीच नव्हतं आणि अर्जंट होतं ब्लाऊज म्हणून सकाळी सकाळी एक ब्लाऊज शिवून घेतलं आणि त्यानंतर परत पुन्हा कामाला लागायचं होतं. आणि पाणी फक्त 1.5 बादली पाणी होतं आणि बाकीचं सगळं काही मला काम आवरायचं होतं. तर बघा कसं करणार याची चिंता पडली होती. तर सर्वात अगोदर बाहेरचं झाडून वगैरे काढून घेते, कारण पाणी तर दारात पाणी मारण्यासाठी काहीच नव्हतं आणि मला फरशीसुद्धा पुसायला पाणी नव्हतं. परंतु काय केलं, झाडून काढलं आणि एक ओला कपडा केला आणि त्यानंच बघा फरशी वगैरे पुसून घेतली. उंबरे स्वच्छ एक तांब्या पाण्यामध्ये उंबरे धुवून घेतले आणि बाकीचं सगळं काही काम आवरून घेतलं. घर जिथल्या तिथं सामान वगैरे ठेवलं. पाणी नव्हतं पण बाकी सगळं काही केलं काम, कारण पाणी असलं तरच काम सगळं काही होतं आणि पाणी नसलं की सगळं जिथल्या तिथं होतं. माझ्या आंघोळीसाठी कळशीवर पाणी ठेवलं, भांडे वगैरे तसेच ठेवले घासायचे. शुक्रवार होता, देवपूजेला सुद्धा पाणी नव्हतं मला. देवपूजासुद्धा माझी तशीच होती, कारण प्यायलाही पाणी नव्हतं आणि सांडायलाही पाणी कसलंच नव्हतं. मग भांडे ठेवले पाण्यानं, एक कळशीवर पाणी होतं, तेवढ्या पाण्यानंच मी आंघोळ केली आणि त्यानंतर सगळं काही काम जिथल्या तिथं ठेवलं, नाश्ता केला आणि परत पुन्हा मी गावाकडं आले. मला गावाकडं काम होतं थोडंसं म्हणून गावाकडं आले. तर गावाकडचं घरसुद्धा बंद असल्यामुळं कसं एकदम घाणच होतं, जाळं जळमटं भरपूर असे झालते. तर आल्या आल्या पर्स ठेवली आणि सर्वात अगोदर झाडू घेतला आणि झाडून काढलं, सगळीकडले जाळं जळमटं काढले. आणि बघा कचरा किती असा भरपूर असा कचरा होता, तो सगळा जमा केला. घर स्वच्छ केलं. कसं असतं, दररोज घरात राहिलं की घर स्वच्छ असतं आणि कधीतरी आपण येणार असलं तर मग घरात कचराच होतो. तर घरातला सगळा काही कचरा काढला, भरून बाहेर टाकला, तर बघा किती छान असं वाटतं. घर एकदम असं स्वच्छ स्वच्छ वाटतं आणि नसलं की कसं वेगळंच वाटतं. आणि त्यानंतर परत पुन्हा मग मी घरी आले दिवस मावळायला आणि एक जारची बॉटल आणली आणि हातपाय तोंड धुतले आणि सर्वात अगोदर देवपूजा करून घेतली. आई येडेश्वरीचा अभिषेक केला पंचामृताने आणि त्यानंतर परत पुन्हा आई येडेश्वरीचा अभिषेक केला. बाकीचे सगळे काही देवाची देवपूजा केली आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करून घेतली. माता लक्ष्मीचा अभिषेक करून घेतला, कारण मला वैभव लक्ष्मीची पूजा मांडायची होती. वैभव लक्ष्मीचा शुक्रवार होता. सकाळी तर काही पाणी नव्हतं आणि मिस्टरांना पण जायचं होतं, त्यामुळं कसं सगळेजण जिकडं तिकडं गेलो आणि संध्याकाळी परत पुन्हा मी एक जारची बॉटल आणून मग परत पुन्हा माता लक्ष्मीचा अभिषेक करून घेतला. जो चांदीचा कॉईन होता, शिक्का होता, त्याचा पण अभिषेक केला आणि माता लक्ष्मीच्या सुद्धा मूर्तीचा अभिषेक करून घेतला. कुंचम सेवा केली आणि कुंचमवर चांदीची लक्ष्मी माता ठेवली आणि जी काही वैभव लक्ष्मीची पूजा होती ती पण केली. बघा पूजा करताना आपण कशानं पूजा करतो, आता मी इथं पंचामृतानं केले, पण याच्या अगोदर जे काही 3 शुक्रवार होते त्या 3 शुक्रवारी मी पंचामृतानं अभिषेक केला नव्हता. जे आहे ते सत्य सांगते, कारण आज दही भेटलं होतं काल, म्हणून मी पंचामृताने वगैरे सगळं काही साहित्य होतं म्हणून मी अभिषेक केला. कारण साहित्य जर नसलं तर शुद्ध पाण्यानं आणि हळदी कुंकाने जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालतो. कारण कसं असतं बघा, शेवटी मनात भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे. तर आज पंचामृतानं काल अभिषेक केला माता लक्ष्मीचा, छान अशी पूजा केली आणि त्यानंतर परत पुन्हा पूजा मांडून घेतली. ती तुमच्यासोबत मी शेअर केली नाही पूजा मांडलेली. आणि परत पुन्हा मग आरती केली, कथा वाचली, पूजा मांडली, कथा वाचली आणि त्यानंतर सगळ्या घरामध्ये आरती फिरवली. आरती करून वैभव लक्ष्मीची व्रताची कथा वाचली, आरती केली आणि त्यानंतर परत पुन्हा बघा असं आरती फिरवली. घरामध्ये जर असं आपण आरती फिरवली, धूप दिला सगळीकडं, तर कसं होतं, निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये राहतं. कारण निगेटिव्ह ही जी काय घरामध्ये बसत असते ते कानाकोपऱ्यामध्ये बसत असते. पूजा झाली, कारण अगोदर पूजा करून घेतली, पाणी नव्हतं, भांडे वगैरे काहीच घासले नव्हते मी.
परंतु पूजा वगैरे अगोदर करून घेतली, आरती केली आणि त्यानंतर मग परत पुन्हा मी जारची बॉटल आणली. मिस्टर आले, त्यांनी एक जारची बॉटल आणून दिली. मग परत पुन्हा मी भांडे वगैरे घासले आणि त्यानंतर स्वयंपाक करून मग जेवण केला. तर जेवण करून सगळं काही झोपायला मला रात्रीचे 11 वाजले होते आणि हे जे काही भांडे होते ते रात्रीच्या स्वयंपाकाचे होते. कारण 1 बादली पाण्यामध्ये मी अगोदरचे भांडे घासले, पण ही रात्रीच्या स्वयंपाकाची भांडे होती ती तसेच ठेवले, कारण रात्री पाणी आलेलं नव्हतं. परत पुन्हा सकाळी उशिरा पाणी 9 वाजता आलं आणि त्यानंतर जीवामध्ये जीव आला थोडासा. मग नंतर मी सकाळी 9 वाजता भांडे घासले आणि सगळं काही जे काही राशन आणलं होतं ते राशनसुद्धा डब्यामध्ये भरून ठेवलं. कारण 9 वाजता पाणी आलं तोपर्यंत सगळं काही तसेच बसलो होतो आम्ही. आंघोळ्या वगैरे काही केल्या नव्हत्या. फक्त जारची जी रात्रीची बॉटल आणली ती टॉयलेट वगैरेला याला त्याला वापरली होती. आणि त्यानंतर परत पुन्हा मग सकाळी पाणी आलं आणि सर्वात अगोदर बघा किचनचा ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. कारण 2 दिवस किचनचा ओटा गॅस मी घासला नव्हता, फक्त पाण्यानं पुसून घेतला तर एकदम असं वेगळंच कसं तर वाटत होतं. म्हणून सर्वात अगोदर गॅसचा ओटा स्वच्छ केला, भांडे घासले आणि मग परत पुन्हा झाडून काढलं, फरशी पुसून घेतली. कारण कसं असतं बघा, पाणी असलं तर सगळं काही होतं, पाणी नसलं तर काहीच नाही होत. झाडून काढून फरशी पुसली, झाडांना पाणी वगैरे टाकलं. झाडं एकदम टवटवीत अशी झाली होती. पाणी टाकल्यानंतर एकदम छान असं वाटत होतं बघा दारामध्ये. जोपर्यंत आपण दारात पाणी मारत नाही तोपर्यंत आपल्यालाही चांगलं वाटत नाही. घरातली जी काही दारातली निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा जात नाही. कारण दारात पाणी मारलं, सगळं काही केलं आणि मग आंघोळ केली आणि त्यानंतर फ्रेश असं भाकरी केल्या 2 आणि अनुष्कालासुद्धा भाकर करायची होती म्हणून ती लागली माझ्या मागं भाकरी करायची म्हणून. तर तिनं छान अशी भाकरी केली होती बघा. पहिल्यांदाच केली होती भाकर. हां, पांढऱ्याकडून जिकडं पीठ आहे का तिकडून. बा 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 मस्त असं भाकर केली आणि पाणी लावत होती ती. मी लावते म्हणलं तरी सुद्धा तीच लावत होती पाणी. मी लावते मी लावते म्हणलं तर दम निघते. पाणी लावलं का भाकरीला बघा. नवीन पहिल्यांदा केलं की कसं वाटतं, एकदम वेगळाच आनंद असतो तिलाच म्हणून नाही, प्रत्येक मुलीला पहिल्यांदा केलं की खूप वेगळंच असतं. आणि हिचा तर आनंद का नाही, प्रत्येक गोष्टीत कसं गगनालाच मावत नाही. आणि हिला काय वाटतं, मला येतच वाटतं. आणि खरंच ती पहिल्यांदाच करते, पण खूप छान असं करते. आता चपात्या पण तिनं कसं चपात्या केल्या तर तिला कधी मी शिकवल्या नाहीत, तरीसुद्धा तिने छान अशा चपात्या केल्या. मस्त ते 4 पदरी चपात्या म्हणतात ना, जसे मी करते तशी चपाती केली ना. आज भाकरसुद्धा बघा, तिला मी कधी शिकवलं नाही, पीठ मळायला शिकवलं नाही, कधी थापायला शिकवलं नाही, तरीसुद्धा तिनं भाकर केली. कसं माहिती आहे का, काय माहिती दोन्ही माझे मुलं कसं माहिती आहे का, ते बघतात पण येत आहे असं सांगत नाही. आता ही रोज मला बघते भाकरी करताना, परंतु ती कधी म्हणली नाही मी करते म्हणून गरजेला. पण आज तिचा मूड आला आणि ती कशी केली बघा तिनं भाकर. कारण येत नसतं असं नसतं, जर मला करायचंच आहे म्हणून असं जर आपण ठरवलं ना तर सगळं काही येत असतं बघा. तर भाकरी केल्या, 2च भाकरी केल्या, 2-3 भाकरी केल्या आणि त्यानंतर परत पुन्हा हिरव्या मिरच्याचा छान असा ठेचा केला. कारण भाजी वगैरे काही केली नव्हती, भाजी करणार नव्हते मी. हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि आम्ही दूध भाकरी दोघीजण खाणार होतो, कारण दोघीजणच होतो. आणि हा जो व्हिडिओ होता ना बघा, हा आजचा होता, शनिवारचा होता. आणि परत पुन्हा आम्ही दोघीनं जेवण केलं. कारण हा व्हिडिओ कालचा नाही, हा आजचा आहे, शनिवारचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय.